ज्याची मुख कमळापासून चित्र सद्रवला परिपूर्ण त्या वाङ्मये अमृते करून त्रिजग जाण झाले हो. ज्याची मुख कमळापासून चित्र सद्रवला म्हणले तू त्याच्या नाही असो ऐसा संताचा महिमा वर्णू न शकती शिव ब्रह्मा. संत संगाच्या सुखाची सीमा न करवेची कवनाते. हे संत महाराज सज्जन ग्रंथारंभी तयासी नमन. श्री वेद व्यास जगद्भूषण सत्यवती सूत पै. असो श्रीधर स्वामी म्हणतात अशा संताला माझं नमन असो. आता सत्यवतीचा मुलगा असणारा व्यास महाराज वेदाचं भूषेल त्या व्यास महाराजाला माझं वंदन असो. कारण त्या व्यास महाराजानं वेदाची निर्मिती केली आणि त्या वेदामधूनच हा सारांश पराक्रतमधून घ्यायचा आहे. म्हणून करता ते श्लोक संस्कृत मला कळाले पाहिजे, त्यांची कृपा माझ्यावर झाली पाहिजे. म्हणून त्यांना आता मी प्रसन्न करून घेणारे असं श्रीधर स्वामी म्हणतात. ज्याची मुख कमळापासून चित्र सद्रवला परिपूर्ण त्या वाङ्मयामृत करून त्रिजग जाण झाले हो. त्या व्यासाच्या मुख कमळापासून हे वाङ्मय निर्माण झालं. हे संप्रदाय वाङ्मय जे आहे का, किंवा हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण व्यासाच्या मुख कमळामधून त्याची उत्पत्ती झाली आणि ते वाङ्मय आहे. आणि त्या वाङ्मयातून मला हरिविजय ग्रंथ पूर्ण करायचा आहे. हा प्राकृतमधून करायचा आहे. त्या व्यासाच्या मुखातून जी काही श्लोक निर्माण झाले आणि त्या श्लोकातून मला सारांश घ्यायचा आहे. म्हणून करता त्या व्यासाला माझं वंदन असो. की एक मुखाचा ब्रह्मदेव की साक्षात विबाहूर माधव की बाललोचन शिव स्वयमेव अवतरला. स्वयमेव अवतरला. जे व्यास आहेत ना, व्यास म्हणजे एक मुखाचा ब्रह्मदेव स्वयमेव शिवची अवतरला, किंवा साक्षात महादेवाचा अवतार, किंवा साक्षात महाविष्णूचा अवतार. सर्वसामान्याचं काम आहे का महाराज? 4 वेदाची निर्मिती करणे, 6 शास्त्राची निर्मिती करणे, 18 पुराणाची निर्मिती करणे हे सर्वसामान्याचं काम नाही. श्रीधर स्वामी म्हणतात हे साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहे, साक्षात महादेवाचा अवतार आहे, साक्षात हा विष्णूचा अवतार आहे. आणि ह्या व्यासाच्या द्वारे हे असणारे वेद निर्माण केले, शास्त्र निर्माण केले, पुराण निर्माण केले आणि त्याच्यातला मला सारांश घ्यायचा आहे. म्हणून त्या व्यासाला वंदन करतात. ओ महाराज कृष्ण द्वैपायन अवतरला लोकहिता लागून. सदा निगम कमल विकास पूर्ण व्यास चंडांश देखता. हो, या जगाच्या कल्याणासाठी किंवा लोकांच्या हितासाठी व्यासांचा अवतार आहे. कसा अवतार आहे? जशा पद्धतीनं सूर्य विकास कमळ असतं म्हणा, सूर्य उगवल्यानंतर ते विकासित असतं आणि त्या कमळाला प्रफुल्लित ठेवण्यासाठी सूर्याला उगवावा लागतं.
तशा पद्धतीनं जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देहे कष्टगती परोपकारे. होय, सूर्यासारखे महाराज व्यास महाराज आहे आणि आपण कमळासारखेच महाराज, म्हणून आपलं कमळ फुलतं त्यांच्यामुळं. बरोबर आहे ना? हे आज व्यासामुळंच आपलं कमळ फुललेलं आहे. इथं जे आनंदामध्ये आपण जे बसलेलो आहेत का महाराज, की हे आपले कमळासारखे आहेत, शोभायमान दिसतात, हे ऐकण्यासाठी सूर्य जर उगवला तर सूर्यविकासी कमळ फुलल्या जातात. तशा पद्धतीनं हे ग्रंथ ऐकून आपले चेहरे रूपी कमळ फुलल्या जातात आणि तशा पद्धतीनं श्रीधर स्वामी म्हणतात.